नमस्कार. सगळ्या वातावरणात शिक्षणाचो वास येवपाक लागला. परीक्षा जाल्या, रिजल्टाची आमी वाट पळयता आनी बरो रिजल्ट आमचे विद्यार्थी घेवन येतले आनी 12वी उपरांत महाविद्यालयांनी प्रवेश घेवपा खातीर आतां सगळे कडेन भुरगो प्रयत्नात आसतलो. अशा वेळार आमचे श्री मल्लिकार्जुन आनी चैतन मंजू देसाय महाविद्यालयाच्या ह्या प्रांगणात आज आमी आमच्या प्राचार्यां कडेन खुबश्यो गजाली समजून घेवया. सर, म्हजो नमस्कार. पयलोच प्रश्न असो की भुरगो जेन्ना 12वी पास जालो की खंयच्या शाखेन भाग घेवचो हो ताचो गोंधळ आसताच. हांव खास करून आर्ट्सा कडल्यान सुरवात करता. आर्ट्साक येवपा खातीर तो फाटीं फुडें जाता, ह्या फाटीं विचार करता, पेरंटूय करता, विद्यार्थी करता. हे हाजे फाटलें कितें कारण आसूं येता? आज तुम्ही बरो म्हणजे विशयच बरो धरला. आर्ट्साचो विशय घेतला तुम्ही. म्हणजे आज आमी कला शाखेच्या भुरग्यांनी कितें करचें, तांचे कडेन कितें ऑप्शन्स आणि तांच्या मनातलो मानसीक गोंधळ ह्या विशयाचेर उलयता. म्हणजे इन अदर वर्ड्स वी आर टॉकिंग अबाउट करियर गायडन्स फॉर 12th स्टँडर्ड आर्ट स्टुडंट्स सो दॅट दे कॅन प्लॅन फॉर देअर करियर. पयलीं आमी आर्ट्स म्हणजे कितें तें पळोवया. आर्ट्स म्हणजे कला. आणि जी आमी कले बद्दल तुमी उलयता ती वी आर नॉट टॉकिंग अबाउट परफॉर्मिंग आर्ट्स. म्हणजे आमी पेंटिंग किंवा नाट्यशास्त्र किंवा संगीत ह्या बद्दल उलयना. आमी लिबरल आर्ट्सा बद्दल. आर्ट्साचो खंय तरी भाग जावं येता इनडायरेक्टली डायरेक्टली. आमचो जेन्ना आर्ट्साची डिग्री किंवा BA डिग्री जी आसा ती लिबरल आर्ट्साची डिग्री आसा. लिबरल आर्ट्सान कितें आयलें? लिबरल आर्ट्सान पयले तुमचे सगळ्यो भाशा आयल्यो भितर, जावं इंग्लीश जावं, जी कोंकणी जावं, जी आमची मराठी जावं, जी आमची हिंदी जावं, हे 4 भाशा प्लस भितर सोशियोलॉजी, हिस्ट्री सारखे सोशल सायन्सीस सब्जेक्ट. जॉग्रफी सब्जेक्ट सामको महत्वाचो. कारण आज आमी एनवायरमेंटा बद्दल उलयता, आज एनवायरमेंट दीस आणि सस्टेनेबिलिटी बद्दल उलयता, पोल्युशना बद्दल उलयता. सो जॉग्रफी ह्या शब्दाक किंवा जॉग्रफी ह्या संबंध फॅकल्टीक आज बरें म्हत्व आयलां करियराच्या दृश्टीन. आमी पयलीं हिस्ट्री सारखे सब्जेक्ट सामके ट्रेडिशनल सब्जेक्ट म्हणटाले. इतिहास शिकून कितें जातलें? पण आज इतिहास, आर्किओलॉजी, आर्ट्स, आर्टिफॅक्ट्स ह्या विशयाकूय बरें मोल आयलां. सोशियोलॉजी सारको विशय जो एक सादारण भुरगो जो अभ्यासान कमी आसा तो भुरगो व्यवस्थित शिकूंक शकता. आणि सोशियोलॉजी म्हणजे दैनंदिन सोसायटी, म्हणजे दैनंदिन समाजाचे प्रश्ना बद्दल उलोवप, ताच्या बद्दल डिस्कशन करप, ताच्या बद्दल विचार करप, असे वेगवेगळे सब्जेक्ट आर्ट्सान येता. आता काणकोण सारख्या शहरात, काणकोण सारख्या तालुक्यात टुरिझम आसा, सोशल विशय आसा. म्हणजे टुरिझम असल्या कारणान जॉग्रफी, हिस्ट्री सारखे विशय ते तुका आत्मसात करूं येता. भाशा जश्यो जर तुमकां जर बऱ्यो अवगत जाल्यो, आता कोंकणी भाशा आमी उलयतात पण बरोवपाक आमी खंय तरी अडखळटात. पण ज्या वेळार प्रिंट मिडिया आसा किंवा इलेक्ट्रॉनिक मिडिया आसा, त्या इलेक्ट्रॉनिक मिडियान, त्या जर्नलिझमात किंवा शिक्षण क्षेत्रांत शाळेचे टीचर, प्रायमरी सेकंडरी टीचर्स म्हणा, आज कॉलेज टीचर्स सुरवातीचो पगार 80-90 हजार रुपया, शाळेचो टीचर सुरवातीचो पगार 40-45 हजार रुपया, हायर सेकंडरी टीचर जर तुम्ही जाले जाल्यार सुरवातीचो पगार 55-60 हजार रुपया. अशा तरेच्यो नोकरीच्यो सुविधाची दालना उघडी करपी म्हणजे आर्ट्स. आणि तातूंत सर आनी एक इकॉनॉमिक्स कॉमर्साकूय लागता. आणि ब्युटिफूल. आता आर्ट्साक जो इकॉनॉमिक्सचो भुरगो जो हुशार जो आसा त्या भुरग्यान आर्ट्सान इकॉनॉमिक्स जर विशय जर घेत जाल्यार थंय ताचो बरो फ्युचर आसा. किंवा इकॉनॉमिक्सान चड बरो ना पण ताचो अर्थ कळटा किंवा तो सब्जेक्ट करूंक जाता जाल्यार तो कॉमर्स. सो आता इकॉनॉमिक्स सारको विशय स्पेशलायझेशन जर घेवंक जाय किंवा ताचें कॉम्बिनेशन घेवंक जाय जाल्यार आर्ट्साच्या डिग्रीन घेवन येता. सो आर्ट्स म्हणजे कितें? BA एकदा गेलो म्हणजे फक्त तुवें BA विथ मराठी किंवा BA विथ कोंकणी, BA विथ हिंदीच करूंक जाय अशें ना. कॉम्बिनेशनूय घेवंक जाता. आता उदाहरणार्थ कॉम्बिनेशन्स पळोवया. समजा हांव भाशेन जर बरो आसा, कोंकणी मराठी घेवंक जाता, बरोबर. किंवा आपण कोंकणी आणि हिंदी घेऊन जाता. इकॉनॉमिक्स आणि भाषा एक, किंवा भाषा इकॉनॉमिक्स एक आणि सोशल स्टडीज, सोशल सायन्स घेऊन जाता, सोशियोलॉजी इकॉनॉमिक्स किंवा जॉग्रफी इकॉनॉमिक्स, जॉग्रफी मराठी, जॉग्रफी हिंदी सारखे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनान आम्ही BA ची डिग्री पूर्ण करूंक जाता. सर, एक असे एक प्रश्न सर्रास आयकूंक मेळटा, आर्ट्स जावप म्हणजे शिक्षकूच जावप असो कितें गैरसमज सामको फटो गैरसमज. खूब वाटो आसात, खूब वाटो आसा. आर्ट्स जर शिकत म्हाका दिसता यू आर मास्टर ऑफ ऑल. कारण कितें? खंयच्याय सब्जेक्टान तुम्ही दिवंक वचूंक जाता. आता सादी आमी गजाल्यो पळोवया. आर्ट्स करतकूच किंवा BA करतकूच कितें जातलें? कितें करतले? नोकऱ्यो आमकां खंय मेळटल्यो? आज खंयचीय जर तुम्ही परीक्षेक जर वचत, तुमकां क्लर्क जावंक जाय किंवा अकाउंटंट जावंक जाय किंवा मॅनेजर जावंक जाय जाल्यार आर्ट्साची पदवी आसत जाल्यार सुद्दां तुमकां जावंक जाता. लक्षात घ्या. लोकांक कितें दिसता की अकाउंटंट आपूण जातलो किंवा क्लर्क जातलो जाल्यार आपणें कॉमर्सूच घेवंक जाय, अशें ना. सरकार म्हणटा, गव्हर्नमेंटाची ऍडव्हर्टिजमेंट म्हणटा ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लीन. आता ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लीन जाल्यार आर्ट्स घेवप चड बरें.
कारण आर्ट्सान तुका वायड वरायटी मेळटा, एक चॉयस मेळटा. कॉमर्स सायन्स जर घेत जाल्यार तुजो लिमिटेड फोकस आसता. आणि एक बरी गजाल म्हणजे आज जो भुरगो समजा इकॉनॉमिक्सान वीक आसत पण तो भाशेंत बरो आसा, कोंकणी भाशा ताका कळटली, मराठींतय कळटली, तातूंत स्कोप, तातूंत ताणें स्कोर करूंक जाता. आर्ट्स टुडे इज अ इमर्जिंग सब्जेक्ट. म्हणजे अभ्यासाच्या दृश्टीन सोंपो, कामाच्या दृश्टीन सामको प्रॅक्टिकल आणि नोकरेच्या दृश्टीन खंय फिट जावपा सारको सब्जेक्ट म्हणजे आर्ट्स. सर, आयच्या ह्या कोविडाच्या संदर्भात अनंत अडचणी विद्यार्थ्यांक येवपाक लागल्या, हय. जाल्यार हाजेर आमी तांकां कम्फर्टेबल कशें करूं शकता? आता पळया, कोविड सारख्या विशयाचेर म्हजी कॉलेज म्हणजे मल्लिकार्जुन कॉलेजाच्या वातावरणात आमी आसा म्हणून सांगता, 2 गजाली आमी केल्या. म्हणजे एक, कोणाक जर पयशाची जर अडचण जर आसत जाल्यार ताचें शिक्षण बुडचें ना ताची खात्री आमी करता. म्हणजे यू विल हॅव नो मनी टू पे युअर एडमिशन फी, कम टू अस. म्हज्या कॉलेजान येया, म्हज्या क्लर्का कडेन उलया, म्हज्या वायस प्रिन्सिपला कडेन उलया, म्हज्या टिचरा कडेन उलया किंवा म्हज्या पिवना कडेन उलया. दे वील गायड यू टुवर्ड्स द करेक्ट सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. पैशा खातीर कोणाचें शिक्षण अडचें ना हाच्या खातीर आमी पूर्ण काळजी घेतल्या. नंबर 1. फायनान्शियल डिफिकल्टी जर आसत जाल्यार आमचे कडेन तुमी मुजरत येवचें. दुसरी गजाल, कोविडा खातीर फाल्यां समजा क्लासीस येवपाक सुद्दां कठीण जर जालें, ट्रॅव्हल सुद्दां करपाक जर कठीण जर जालें जाल्यार त्या भुरग्याचें शिक्षण बुडचें ना हाची सबंद खात्री आमी घेतल्या. आतां तुमकां खबर आसा आमी कितें केलां? प्रत्येक जो सब्जेक्ट आसा त्या प्रत्येक सब्जेक्टाचे टिचींग नोट्स, ताची क्वेश्चन बँक, ताचे व्हिडिओ रिसोर्सीस आणि टिचरान स्वता केल्ले व्हिडिओज आमी ते इंटरनेटाचेरूच न्हय त्या पेन ड्रायव्हाचेर सुद्दां भुरग्यांक दिवपाची सोय केल्या. शिकपी भुरगो जाय, उमेदी भुरगो जाय, ताचे भुरग्याचें शिक्षण हांसत खेळत मनोरंजक परिस्थितींत आणि बऱ्या तरेन शिकोवपाक म्हजे शिक्षक मल्लिकार्जुन कॉलेजाचे सक्षम आसा. आणि ताच्या खातीर संपूर्ण तयारी, कोविडचो कितलोय त्रास येवं किंवा पयशाची कसली अडचण येवं, भुरग्याचें शिक्षण उरचें ना हाची जापसालदारकी आमी घेवपाक तयार आसा. सो आतां 12वीचो रिजल्ट जाल्या उपरांत विद्यार्थ्यांनी तयार रावपाचें, भुरग्यांनी तयार रावचें. कारण आर्ट्साक आतां म्हज्या सारक्या आमच्या मल्लिकार्जुन सारक्या कॉलेजात जर भुरगो जर येतलो जाल्यार सुरवातीक ताका 3 भाशा तर आमच्या आसाच. इंग्लीश सब्जेक्ट हो इंग्लीश आणि कम्युनिकेशन स्किल म्हणून आसा. म्हणजे ताचे संबंध पर्सनॅलिटी डेव्हलप जावपा खातीर तो सब्जेक्ट आमी एक व्यवस्थीत तरेन तो आमी तयार केला. त्या भायर मल्लिकार्जुन कॉलेजान एक बरी सुविधा आसा. आमचे कडेन इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे इग्नावची एक शाखा आसा. भुरग्यान जर BA जर एडमिशन घेतलें की थंयच्या इग्नोवान जे असंख्य कोर्स आसा, शॉर्ट टर्म कोर्स आसा, 3 म्हयन्याचे आसात, 6 म्हयन्याचे आसात, वर्साचे आसात, 3 वर्साचे आसात. तो कोर्स सायमल्टेनियसली म्हणजे BA करताना तो बरो घेवंक जाता. म्हणजे BAची डिग्री घेतानाच आणि एक 2 सर्टिफिकेट घेवपाची तजवीज आमी केल्या. त्या भायर आमची कॉलेज सर्टिफिकेट कोर्सेस म्हणजे किंवा व्हॅल्यू एडेड कोर्सेस म्हणजे वेगवेगळ्या नोकरीच्या स्किल डेव्हलपमेंटाच्या दृष्टिकोनांतल्यान वेगवेगळे सर्टिफिकेट कोर्सेस केल्या. ते सर्टिफिकेट कोर्सेस जर घेत जाल्यार तुजी संबंध पर्सनॅलिटी बरोबर BAची विद्यापीठाच्या डिग्री बरोबर एक 2-4 सर्टिफिकेट जर तुम्ही घेत जाल्यार तुमच्या नोकरेच्या दृश्टीन तुमकां आनीकूय तुमकां बरो स्कोप आसा. एक गजाल आनी एक आसा आर्ट्साची. आर्ट्स हांव कित्याक बरो म्हणटा? कारण आर्ट्स केल्या नंतर तुमचे संबंध जे सामाजीक भान किंवा तुमच्या भाशेवयलें प्रभुत्व, तुमचे प्रेझेंटेशन स्किल्स, तुमच्या बरोवपाची कला हातून विकसीत जावपाक स्कोप आसा. म्हणजे यू लर्न सायन्स, यू लर्न कॉमर्स एज वेल एज आर्ट्स विथ BA. सो BA डिग्री म्हणजे काय स्कोप ना अशें म्हणटाले पयलीं तेंपार. आतां BA इज सिन्स इट इज इजी टू स्टडी, काळ बदलला, BA डिग्री चड स्कोप आसा. आणि मेन म्हणजे कॉम्पिटिटीव परीक्षा. आता कॉम्पिटिटीव परीक्षा म्हणजे कितें? बँकेन जर तुमकां नोकरी जाय किंवा जर तुमकां इन्शुरन्स कंपनीन जाय, रेल्वेन जाय किंवा प्रायव्हेट आस्थापनान जाय, ती प्रत्येक जण आपापली परीक्षा घेता. त्या परीक्षेक विशय कितें आसता, सब्जेक्ट कितें आसता? एक म्हणजे इंग्लीश, तो इंग्लीश आर्ट्सान कवर जाता. दुसरो विशय आसता जनरल एबिलिटी, तो विशय सोशियोलॉजी, इकॉनॉमिक्स सारख्या विशयान कवर जाता. तिसरो विशय आसा जनरल नॉलेज, तो विषय जॉग्रफी सारख्या, एनवायरमेंट सायन्स सारख्या विशयान कवर जाता. सो आर्ट्स पर्सन ऑर आर्ट्स डिग्रीवालो ह्या सगळ्या हाका तयार जाता. आणि एक महत्वाची गजाल वता वता तुमकां सांगता, जे संबंध देशभर जे IAS ऑफिसर जातात तांचो जर बॅकग्राऊंड जर आमी जर पळयलो जाल्यार भितरले 80% लोकां कडेन BAची डिग्री आसा. हाच्या वयल्यान आर्ट्साच्या डिग्रीक कितलें म्हत्व आसा हें तुमकां लक्षांत येवंक जाय. ज्या आर्ट्स शाखेंतल्यान शिकिल्ल्या मनशांनी सुद्दां कर्तृत्व करून दाखयलां. आणि आमचो येवपी विद्यार्थी डेफिनेटली सरांनी जें आमकां मार्गदर्शन दिलां त्या मार्गदर्शनांतल्यान उर्बा घेवन मल्लिकार्जुन कॉलेजीन येवपा खातीर तुमी तयार रावात. आमी तुमच्या स्वागता खातीर
तयार आसा Most welcome. मोस्ट वेलकम. बरोचसो विद्यार्थी 10वी जाली 12वी जाली की तो कुशीन वचूंक शकता. हय. मुखार येवपाक जाय ताणें शिकूंक जाय. हय. ह्या संदर्भात जर तांकां अशी मार्गदर्शन करात त्या विद्यार्थ्यांक. खूप जाण 10वी जातकूच आता फुडें कित्याक शिकू 10वी तर जाल्या 12वी जातकूच कित्याक शिकू हय. ITI केल्या पुरो किंवा नर्सिंग कोर्स केल्या पुरो. हांव कितें म्हणटा नर्सिंग जर भुरग्यांनी करचेंच कारण नर्सिंगाक स्कोप आसा पूण नर्सिंग कसलो करचो नर्सिंग 3 वर्साची डिग्री करची BSc नर्सिंग करचें. ती जर 6 म्हयन्याचो नर्सिंग प्रोग्राम जर करत 2 म्हयन्याचो करत जाल्यार तुमकां नर्सिंग डिग्री करून तसल्यो ल्हान ल्हान कोर्स करून तुमकां नोकरी मेळना. हॉटेल मॅनेजमेंटाक बरो स्कोप आसा. सो भुरग्यांक ज्या कोणाक हॉटेल किंवा टुरिझम हातूंत इंट्रस्ट आसा ताणें 3 वर्साचो बॅचलर्स इन हॉटेल मॅनेजमेंट हो कोर्स म्हजे कडेन ना काणकोणांत ना पण मडगांव आसा किंवा फोंडे आसा किंवा पणजे आसा थंय वचचें. टुरिझमान एक BA इन टुरिझम करचो म्हणजे खंयचोय कोर्स करतना तो कोर्स कंप्लीट करतकूच आपणाचे पोट पाणयाची वेवस्था जातली हाचो विचार पयलीं करूंक जाय. पूण तें करतना 1 म्हयन्याचो 2 म्हयन्याचो किंवा 6 म्हयन्याचे कोर्स करून तुमचें पोट भरचें ना कारण त्या कोर्साक व्हॅलिडिटी नासता. पयलें म्हज्या दृश्टीन किंवा म्हजो जर चलो किंवा चली आशिल्लें किंवा तुमच्या चल्याक चलयेक म्हजें शिटकावणी हीच की ग्रॅज्युएशन कंप्लीट कर कारण ग्रॅज्युएशन वील ओपन द डोर्स ऑफ नॉलेज फॉर यू. कारण खुबश्या नोकरेक आज आमी पळयला जेन्ना आमी पिवनाची सुद्दां आमी एक वेकन्सी दिता 10वी किंवा 12वी जाल्लो मनीस जाय पण थंय ग्रॅज्युएट जाल्ले लोक येता. तेन्ना म्हज्या सारक्या तुमच्या सारक्या लोकांचेर पेच कसो येता ग्रॅज्युएट आसतना त्या दुसऱ्या भुरग्याक कित्याक घेवं आणि तोय भुरगो त्याच क्लेम करू शकता आपण येदो व्हडलो ग्रॅज्युएट आसा शिकला आणि आपणाक तुमी थंय घेवना. हय. सो ग्रॅज्युएट जातकूच सगळे पिवन जातले अशें न्हय पण हांव म्हणटा की ग्रॅज्युएट जातकूच तुमकां ल्हान नोकऱ्यो पासून व्हडल्या नोकरे पर्यंत सगळीची दालना स्कोप जो आसा तो स्कोप वाडटा. ताका लागून इवन शिक्षणांत सुद्दां हांव चड बरो ना जाल्यार BAच्या डिग्रीक सोंपे विशय सोशियोलॉजी हिस्ट्री सारके इंट्रस्टिंग विशय कोंकणी सारको जिवाळ्याचो विशय हिंदी सारकी राष्ट्रभाषा इंग्लीश सारको विशय अशे कॉम्बिनेशन्स हातूंतलो एक विशय घेवन आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करून व्यवस्थीत ग्रॅज्युएट मनीस जावंक शकता. आणि आमच्या पर्टिक्युलरली मल्लिकार्जुन कॉलेजीन आमी वर्ग शिक्षणा भायर हय म्हणजे वर्ग शिक्षणा भायर भायल्यो एक्टिविटी म्हणजे कितें NCC NSS सारखे तर उपक्रम आमचे आसाच पण मुख्य म्हणजे आयिल्लो प्रत्येक भुरग्याचो बदल करपाचो आमी प्रयत्न करता. म्हजे कडेन हिस्ट्री आसा जो भुरगो म्हजे कडेन 40-42% घेवन येता तो हांगच्यान पास जाताना 58-60-62% घेवन वता. म्हणजे द प्रोग्रेशन इन टर्म्स ऑफ द आउटपूट इज हायर दॅन वॉट ही ब्रिंग्स इन दीस इनपूट. नंबर 1. दुसरी गजाल आमचे कडेन इतल्यो एक्टिविटीज जाता म्हज्या कडेन हांव सामको अभिमानान सांगता की उत्कृश्टांतले उत्कृश्ट टिचर्स म्हणजे कला क्षेत्रांतले जावं साहित्य क्षेत्रांतले जावं इकॉनॉमिक्स आर्ट्स जॉग्रफी सारक्या विशयांत आसूं बऱ्यांतले बरे शिक्षक आसात. त्या शिक्षकाच्या सान्निध्यान एकटो केन्ना भुरगो जर येत तो शिक्षकाचो आयुश्यभर मित्र जाता. फाटल्या वर्सांनी आमी प्रूव केला आणि आमी ते प्रूव केल्ले आसा. उदाहरण तुमकां सांगता साद्या घरांतले सोनिया काणकोणकर म्हणून आमचे सादे भुरगे गरीब घरांतल्यान जर येवन इकॉनॉमिक्सांतल्यान आज ते गोंयांत पयले आसा आणि गोवा विद्यापिठांत ते आज आसा. गेल्या वर्सा आमचे कडेन संध्या खरात म्हणून एक भुरगें आशिल्लें ते अशेंच ST ट्रायबांतले भुरगे साद्या शाळेंतल्यान भुरगे पण बरी तयारी करपी भुरगे. संध्या खरात जेन्ना MAच्या परीक्षेच्या एंट्रन्स परीक्षेक गेले सोशियोलॉजी विशयांत ते गोंयांत पयले आयले. तशें गेल्या वर्सा परवीन म्हणून आमचे कडेन एक भुरगें आशिल्लें परवीन कोप्पल हे भुरगे गरीब समाजांतल्यान जे आयलां वंचीत समाजांतल्यान जे भुरगे आयलां आज इकॉनॉमिक्सा सारक्या क्लिश्ट विशयांत ते गोंयांत पयले आयलां. म्हणजे काणकोणच्या भुरग्यां भितर आज कालूच आमचो माजी विद्यार्थी युनिव्हर्सिटीन फॅकल्टी म्हणून जॉईन जाला. सबंद विश्वभर सबंद जगभर सबंद भारताच्या काना कोपऱ्यात आमच्या काणकोणचे भुरगे जावं मल्लिकार्जुन अशोक फळदेसाय आज TV एक्टर जाल्लो तो आमचो स्टुडंट आसा. आज चेतन जाधव अशोक फळदेसाय सारखे कला क्षेत्रांतले भुरगे फळदेसाय सारकिल्लो मनीस आणि डायरेक्टर जाला. स्पोर्ट्स हातून जाल्यार आमचे भुरगे जे भंडारी जे चली जे आसा चैताली भंडारी ते मकाव चायना थंय वचून ताणें मॅरेथॉनान रेस घेतल्या. इन टर्म्स ऑफ स्पोर्ट्स योगा आणि मेडिटेशन एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिविटीज field visits, industrial lectures of outsiders in the college
आमचे एक्सटेन्शन एक्टिविटी विथ द सोसायटी इतल्या मोठ्या प्रमाणात जाता की म्हाका अभिमान जाता की आज मल्लिकार्जुन कॉलेज देशांतल्या कॉलेजां भितर 37वो रँक इन द टॉप अमॉंग दी कॉलेजीस इन द कंट्री आमी पावल्या. ती मल्लिकार्जुन देवाची सासाय आणि ह्या भुरग्यांची तळमळ, म्हज्या मॅनेजमेंटाचे प्रयत्न आणि म्हज्या सगळ्या टिचरांचो बरो हातगुण. आणि हाजी दखल सर एनजीओनी घेतली आमकां लायन्स क्लब, जेसी जावं कलाकार संघ ह्या उत्कृष्ट लोकांक कॉलेज इन एक्सटेन्शन एक्टिविटी अशें लायन्स क्लब आमकां म्हणटा. जाल्यार इंडिया टुडेंतले गेल्या वर्साच्या सर्वेत आमकां देशांतल्या 150 कॉलेजी भितर आमकां नांव आमचें आयलां. ह्या वर्साचो सर्वे अजून जावचो आसा, सो आमकां पूर्ण खात्रीक आसा की 150च्या परस वयलो नंबर आमकां मेळटलो. इन ऑल सेन्स आय रियली फील that one of the best graduation program in BA is offered by Mallikarjun College, and which fits a most intelligent as well as a little a student who is not too good in studies, but we are capable enough to turn caterpillars into butterflies. येस, सगळ्यांक नमस्कार. तुमची आमी वाट पळयता. यू आर मोस्ट वेलकम. धन्यवाद. सर, पालक शिक्षक संघाच्या वतीन जावं माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीन भुरगो BA जावं BSc जावं BCom डिग्री घेवन भायर जरी सरलो तरी आमचें लक्ष आनी आमची कनेक्टिविटी आमी आसता. सदांच सांबाळटा. आनी ते नदरेन सर BA उपरांत ताणें कितें करचें ह्या विशीं BA उपरांत एज्युकेशनल ऑप्शन्स कितें आसा, चलता चलता आमी हो, उलोवया. जाता. एज्युकेशनल ऑप्शन्स कितें आसा हाचे विशय आमी थोडे मातशें आतां उलोवया. BA जातकूच ऑटोमॅटिकली MA करूंक जाय अशी गरज ना, नंबर 1. पण MA जर करूंक जाय जाल्यार परत तुमकां स्पेशलायझेशन सब्जेक्ट्स आसा. म्हणजे समजा हांवें BA करतना हिंदी आणि इकॉनॉमिक्स हो जर विशय घेतलो जाल्यार MA एक तर हिंदीन कर किंवा इकॉनॉमिक्सान कर, हे दोन्ही ऑप्शन आसा. MA करतना गोंयांत तरी कोंकणी, इंग्लीश, हिंदी, मराठी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, सोशियोलॉजी हे 7 विशय जालेच. पण त्या भायर इंटरडिसिप्लिनरी म्हणून विशय आसा. म्हणजे कशें, इंटरनॅशनल अफेअर्स हो एक विषय. म्हणजे जर तुमकां इंटरनॅशनल पॉलिटिक्सान इंट्रस्ट आसा जाल्यार इंटरनॅशनल अफेअर्स. आर्ट्स केल्लो भुरगो BA केल्लो MCOM डायरेक्टली सुद्दां करूं शकता, कारण नाव इट इज CBCS, नाव इट इज इंटरडिसिप्लिनरी चॉयस बेस्ड सिस्टम. BA केल्लो भुरगो MBA सुद्दां वचूंक शकता, कारण ताका तो इकॉनॉमिक्स आणि मॅनेजमेंटाचो बेस ऑटोमॅटिकली तयार आसता, पर्सनॅलिटी डेव्हलप जाल्ली आसता. कितलेशे BA जाल्ले भुरगे MBA करता. सो BA जाल्ले भुरगे MCOM, BA जाल्लो भुरगो MA, BA जाल्लो भुरगो MBA करूंक जाता. त्या भायर बाकीचे कोर्सीस आसा. म्हणजे जर तुमकां स्पेशलायझेशन जर करूंक जाय जाल्यार नाट्यशास्त्रान इंट्रस्ट आसा, यू जॉयन अँड पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम, मास्टर इन थिएटर आर्ट्स, परते तुमकां ग्रॅज्युएशन करपाची गरज ना. जर तुमकां हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन करूंक जाय, MA चे मास्टर इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन. बिझनेस मॅनेजमेंट करूंक जाय जाल्यार मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंट. समजा हांवें जॉग्रफी विशय घेतला BA करताना आणि हिस्ट्री घेतला, त्याच्या बरोबर एक भाषा घेतला, से हिंदी घेतली, एग्रीकल्चरल आणि बाकीचे फील्ड पळया म्हणजे चॉईस. हांवें हिस्ट्री घेतला, जॉग्रफी घेतला आणि एक भाषा घेतल्या. हे 3 सब्जेक्टाचे कॉम्बिनेशन आसा. सो आय एम बेस्ट फिटेड फॉर टुरिझम इंडस्ट्री, कारण हे 3 सब्जेक्ट हांव जाणा. तर 3 जर सब्जेक्ट जर जाणा, टुरिझमान वचूंक जाय जाल्यार मास्टर्स इन टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन ह्या नावाचो कोर्स आसा. मास्टर्स इन सायकोलॉजी, हे नवे नवे कोर्स हांव तुमकां सांगता. मास्टर्स इन सायकोलॉजी, मास्टर इन थिएटर आर्ट्स, मास्टर्स इन कल्नरी स्किल्स, मास्टर्स इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, मास्टर्स इन ट्रॅव्हल अँड टूर मॅनेजमेंट, ह्यो सारखे कोर्सीस BA जाल्ल्या भुरग्याक ओपन आसा. त्याच बरोबर कितले एंट्रन्स टेस्टा बद्दल आमी उलयल्या, बँकेचे, रेल्वेचे, पोस्ट ऑफिसाचे, इन्शुरन्स कंपनीचे, गव्हर्मेंटात जॉब्सा खातीर तो भुरगो क्वॉलिफाय जाता. ह्या तरेचे वेगवेगळे कोर्सीस BA जाल्ल्या भुरग्याक उपलब्ध असतात. त्याच बरोबर आणि एक आमी विसरले, B.Ed. जर शिक्षक जर जावंक जाय जाल्यार ताच्या नंतर जर B.Ed कोर्स करत, B.Ed नंतर M.Ed करत जाल्यार तुम्ही परत तुमकां स्कोप आसा. आणि आज शिक्षक जावप म्हणजे आमच्या भुरग्यां खातीर सांगता, कारण हांगा काणकोणा चडशे ST आणि SC OBCचे भुरगे आसात. आजच्यो कितल्योश्यो नोकऱ्यो ज्यो ह्या फुडें ज्यो येतल्यो शिक्षण क्षेत्रांत, आणि सर दे विल बी रिझर्वड फॉर SC पीपल. विलीब एमलिबाच्या संदर्भाने येस, लायब्ररी सायन्स किंवा फिजिकल एज्युकेशन, बॅचलर्स मास्टर्स इन फिजिकल एज्युकेशन, MLib किंवा BPEd किंवा मास्टर्स इन लायब्ररी सायन्स, ह्यो कोर्सीस भुरग्यांक उपलब्ध असता. त्याच भायर मास्टर्स इन जर्नलिझम, मास्टर्स इन मिडिया, मास्टर्स इन फॅशन टेक्नॉलॉजी. पळया, तुमकां हांवें आतां कोर्स सांगतना येदी व्हडली हनुमानाची शेपटी कशी ती वाडत गेली. आर्ट्साच्या या सगळ्या रसायनान एक भुरगो बरे तरेन उबो जावंक शकता. करेक्ट. आणि ही माहिती सर थोड्याच
मिनटां लोकांक भितर दिवंक शकता. तुम्ही मुद्दाम आमचे कडेन या, सरा कडेन भरपूर चर्चा करा, आनीकूय म्हायती घेयात आनी तुमचो करियर घडयात. मल्लिकार्जुन कॉलेज तुमच्या खातीर दार उक्ते करून स्वागत स्वागत करपाक तयार आसा.